आता आपण धन आणि ऋण संख्यांचा भागाकार बघणार आहोत आणि हा भागाकार बघण्याच्या आधी आपण एक अगदी सोपा गुणाकार बघूया. तो म्हणजे 2 गुणिले 10 बरोबर 20. म्हणजेच 2 10 वेळा घेतले की 20 येतात. आता हे जे काही या गुणाकारामध्ये म्हणलंय की 2 10 वेळा घेतल्यावर 20 येतो, हीच गोष्ट मला भागाकाराच्या रूपामध्ये लिहिता येईल का? लिहिता येईल. कसं लिहिणार? म्हणजेच ह्या गुणाकारामध्ये जे अंक आहेत त्याचं उलटं केलं की भागाकार होतो. म्हणजेच कसं होतं की 20 भागिले 10 बरोबर 2. म्हणजेच 20चे 10 भाग केले तर 2 मिळतात, किंवा 20चे 2 भाग केले तर 10 मिळतात. म्हणजेच 20 भागिले 2 बरोबर 10 असं पण लिहिता येतं. म्हणजे बघा, आपण काय केलं की आपण जो गुणाकार होता तो आपण भागाकाराच्या रूपामध्ये लिहिला. असं आपल्याला का बरं करता आलं? कारण भागाकार म्हणजे गुणाकाराच्या विरुद्ध करायची गोष्ट आहे. एखादी करण्याची गोष्ट याला क्रिया म्हणतात, म्हणून असं म्हणतात की गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया आहे. क्रिया म्हणजे करायची गोष्ट आहे. म्हणजे गुणाकाराच्या विरुद्ध करायची गोष्ट म्हणजे भागाकार आहे. म्हणून आपण गुणाकार जो होता तो भागाकाराच्या रूपामध्ये लिहू शकलो. तर आपण आता ह्याच्या पुढे असं करणार आहोत की आपण ऋणसंख्या असलेले गुणाकार बघणार आहोत आणि ते भागाकाराच्या रूपामध्ये लिहिणार आहोत. आपल्याला ऋणसंख्यांचे गुणाकार कसे करायचे ते माहिती आहे. आपण असे नियम शिकलो होतो की जेव्हा आपण 2 धनसंख्यांचा गुणाकार करतो तेव्हा उत्तर धन येतं. 1 ऋण आणि 1 धन संख्येचा गुणाकार हा ऋण येतो आणि 2 ऋणसंख्यांचा गुणाकार हा धन येतो. आपण जेव्हा गुणाकार करतो त्यावेळेला संख्येचं चिन्ह विसरून गुणतो आणि मग या नियमांप्रमाणे चिन्ह देतो. पहिला गुणाकार बघूया. 2 गुणिले ऋण 10 बरोबर ऋण 20. एक धन आहे, एक ऋण संख्या आहे, म्हणून उत्तर आलेलं आहे ऋण 20. आता हा गुणाकार मी भागाकाराच्या रूपामध्ये जर लिहिला, म्हणजे मी याच्या विरुद्ध गोष्ट केली, तर मला असं मिळेल ऋण 20 भागिले ऋण 10 बरोबर 2. म्हणजे बघा, म्हणजे आपलं पहिलं उदाहरण होतं वरचं धनसंख्यांचं, त्याच्यामध्ये पण आपला जो गुणाकार होता, गुणाकाराचं उत्तर होतं 20. त्या 20ला आपण गुणाकारातल्या दुसऱ्या संख्येने म्हणजे 10ने भागलं की आपल्याला पहिली संख्या आली म्हणजे 2. मग इथे पण तसंच करायचं आहे. गुणाकाराचं उत्तर ऋण 20 आहे. ऋण 20ला गुणाकारातली दुसरी संख्या म्हणजे ऋण 10ने भागलं की उत्तर आली पहिली संख्या म्हणजे 2. म्हणजेच ऋण 20 भागिले ऋण 10 बरोबर 2. आता पुढचा गुणाकार आहे ऋण 2 गुणिले 10 बरोबर ऋण 20. एक धन आणि एक ऋण संख्या यांचा गुणाकार केला म्हणून उत्तर आलं ऋण 20. आता हा गुणाकार जर उलटा केला आणि भागाकार म्हणून लिहिला तर असं दिसेल ऋण 20 भागिले 10 बरोबर ऋण 2. पुन्हा एकदा गुणाकाराचं जे उत्तर होतं त्याला गुणाकारातल्या दुसऱ्या संख्येने भागलं की आपल्याला मिळाली पहिली संख्या. पुढचा गुणाकार आहे ऋण 2 गुणिले ऋण 10 बरोबर 20. इथे 2 ऋण संख्यांचा गुणाकार आहे. ऋण ऋणचं उत्तर धन येतं म्हणून आपलं उत्तर आलं धन 20. आता हे आपण भागाकाराच्या रूपामध्ये म्हणजे उलटं करून लिहूया. म्हणजे येईल 20 भागिले ऋण 10 बरोबर ऋण 2. आता जर हे चारही भागाकार तुम्ही पाहिले तर त्याचे नियम तुमच्या लक्षात येतील. मी इथे नियम लिहिलेले आहेत. सगळ्यात पहिला होतं ते म्हणजे धनसंख्येला धनसंख्येने भागलं, उत्तर आलं धन. तो पहिला नियम आहे. दुसऱ्या बाबतीत होतं की ऋणसंख्येला ऋणसंख्येने भागलंय आणि उत्तर आलेलं आहे धन. ऋण 20ला ऋण 10ने भागून धन 2 आलेले आहेत. तो नियम इथे सगळ्यात शेवटी लिहिलेला आहे. ऋण भागिले ऋण बरोबर धन. नंतर आपण ऋण 20ला 10ने भागलं म्हणजे ऋणसंख्येला धनसंख्येने भागलं, उत्तर आलं ऋण. तो आपला आहे दुसरा नियम ऋण भागिले धन, उत्तर येतं ऋण. आणि सगळ्यात शेवटचा भागाकार आहे त्यात 20ला ऋण 10ने भागलाय म्हणजे धनला ऋणने भागलाय, उत्तर आलेलं आहे ऋण. आपला तिसरा नियम आहे धन भागिले ऋण, उत्तर येत आहे ऋण. तर असे आपण हे भागाकाराचे नियम शिकलो. म्हणजे आपण जेव्हा भागाकार करतो धन आणि ऋण संख्यांचा त्यावेळेला संख्येचं चिन्ह विसरून आपण भागू शकतो आणि येणाऱ्या उत्तराला या नियमांप्रमाणे चिन्ह देऊ शकतो. पण मग हे सगळं संख्या रेषेवर कसं काय होईल? हे संख्या रेषेवर पण हे नियम असे बरोबर होत आहेत का? बघूया. आता इथे आपल्यासमोर संख्या रेषा आहे
आपण एक उदाहरण घेऊ आणि संख्या रेषेवर भागाकार कसा होतो ते बघूया. पहिलं अर्थातच सोपं उदाहरण आहे. धनसंख्या घेतल्यात 20 भागिले 2 बरोबर 10. आता संख्या रेषेवर 20 कुठे दिसतात तर इथे दिसतात आणि 20ला 2नी भागलंय म्हणजे 20चे आपण 2 सारखे भाग करणार आहोत. 20चे 2 सारखे भाग केले की ते असे होतील, म्हणजे प्रत्येक भाग हा 10चा झाला म्हणजे उत्तर 10 आलं. म्हणजे आपण जो भागाकार आपण नेहमी करतो 20ला 2नी भागतो आणि उत्तर 10 येतं, तो संख्या रेषेवर पण बरोबर दिसतो आहे. आता पुढचा भागाकार घेऊया. त्याच्यामध्ये ऋण संख्या घेऊ. ऋण 20 भागिले 2. ऋण 20 भागिले 2 करायचं म्हणजेच काय? म्हणजेच ऋण 20चे 2 सारखे भाग करायचे. मग संख्या रेषेवर ऋण 20 बघूया. संख्या रेषेवर ऋण 20 आहे इथे आणि याचे 2 सारखे भाग करायचे आहेत म्हणजे ते असे होतील. मग प्रत्येक भाग कितीचा झाला? प्रत्येक भाग झाला ऋण 10चा म्हणजे ऋण 10 आणि ऋण 10 असे दोनदा केले की होतात ऋण 20 म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे ऋण 10. आपला जो नियम होता की ऋण संख्येला धनसंख्येने भागलं की उत्तर ऋण येतं ते इथं बरोबर आहे. आता पुढच्या भागाकारामध्ये दोन्ही ऋण संख्या घेऊया. ऋण 20 भागिले ऋण 2. आता याचा अर्थ काय? ऋण 20ला ऋण 2नी भागायचं म्हणजे काय? म्हणजे त्याचे ऋण 2 भाग कसे करणार? तर भागाकाराचा एक अर्थ असा आहे की सारखे भाग करा. दुसरा अर्थ असा होतो की याच्यामध्ये किती सारखे भाग बसतील. म्हणजे बघा की ऋण 20ला ऋण 2नी भागायचं याचाच अर्थ ऋण 20 मध्ये ऋण 2चा 1 असे जर गट केले तर असे किती गट बसतील? ऋण 2चा 1 असे गट केले तर असे किती गट ऋण 20 मध्ये बसतील? संख्या रेषेवर बघूया. हा झाला ऋण 20 आणि ऋण 2चा 1 गट, ऋण 2चा 1 गट असं आपण शून्यापासून एक एक गट करत गेलो तर असे छोटे छोटे किती गट होतील? असे 10 गट होतील. म्हणजेच ऋण 20 भागिले ऋण 2 बरोबर 10. म्हणजे बघा ऋण संख्येला ऋण संख्येने भागलं आणि उत्तर आलेलं आहे धन. अजून एक असंच उदाहरण घेऊ. ऋण 20ला ऋण 10नी भागलं म्हणजे आपण कसं म्हणणार? आपण असं म्हणणार की ऋण 10चा 1 असा गट केला तर ऋण 20 मध्ये ऋण 10चा 1 असे किती गट बसतील? मग संख्या रेषेवर ऋण 20 इथे आहेत आणि शून्यापासून निघून ऋण 10चा 1 गट केला तर हा 1 आणि दुसरा 1 असे 2 गट बसतील म्हणजे उत्तर आलेलं आहे 2. 2 ऋण संख्यांचा भागाकार केला, उत्तर धन आलेलं आहे. म्हणजेच मला भागाकार करताना दरवेळेला संख्या रेषा काढायची गरज नाहीये. म्हणजे चिन्ह विसरून 20ला 10ने भागायचं, उत्तर 2 येतं आणि 2 ऋण संख्यांचा गुणाकार आहे म्हणजे 2चं चिन्ह आहे धन म्हणून माझं उत्तर धन 2 किंवा 2 आलेलं आहे. आता आपण थोडासा सराव करूया. पहिलं उदाहरण आहे ऋण 48 भागिले ऋण 8. चिन्ह विसरून जाऊया. 48ला 8ने भागलं की उत्तर येतं 6. 8 × 48 आणि 2 ऋण संख्यांचा गुणाकार आहे म्हणजे उत्तर धन असणार आहे. धन 6 म्हणजेच 6. किंवा तुम्ही असा विचार करू शकता की ऋण 48 मध्ये ऋण 8चा 1 असे गट बसवले तर असे किती गट बसतील? त्यांनी सुद्धा उत्तर 6 येणार आहे. पुढचं उदाहरण आहे ऋण 35 भागिले 7. चिन्ह विसरून 35ला 7ने भागू म्हणजे उत्तर येईल 5. 5 × 7 = 35 आणि एक ऋण आणि एक धन संख्या घेऊन भागाकार केलेला आहे म्हणजे भागाकाराचं उत्तर येणार आहे ऋण म्हणजे उत्तर आलं ऋण 5. आता बघा, आता पुढच्या भागाकारामध्ये संख्या 35 आणि 7च आहेत पण चिन्ह उलटी झाली आहेत. 35 भागिले ऋण 7 आहेत. पुन्हा एकदा चिन्ह विसरून भागाकार करू. 35ला 7ने भागलं की उत्तर येतं 5. धनला ऋणनी भागलाय म्हणजे उत्तर येणार ऋण 5. आता ही आत्ताची जी 2 उदाहरणं होती या दोन्ही उदाहरणांकडे नीट पाहिलं तर तुमच्या काय लक्षात येईल? तुमच्या असं लक्षात येईल की उत्तर सारखंच आहे. दोन्हीकडे उत्तर ऋण 5च आहे. याचा अर्थ ऋण 35ला 7ने भागलं काय आणि 35ला ऋण 7ने भागलं काय? उत्तर सारखंच येणार आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा भागाकारामध्ये 2 संख्या वापरता त्यावेळेला पहिली ऋण आणि दुसरी धन असली काय किंवा पहिली धन आणि दुसरी ऋण असली काय, उत्तर सारखंच येणार आहे.
आता पुढचं उदाहरण आहे, शून्याला ऋण 9 नी भागलं आहे. शून्याला कशानेही भागलं तर उत्तर काय येतं? शून्याला कशानेही भागलं तर उत्तर 0 येतं. मग तुम्ही धनसंख्येने भागा, ऋणसंख्येने भागा, काही फरक पडत नाही. त्यामुळे शून्याला ऋण 9 नी भागून उत्तर 0 आलंय. ऋण 100 नी भागलं असतं तरी उत्तर 0 आलं असतं. धन 100 नी सुद्धा 0 आलं असतं. आणि शून्याला चिन्ह असतं का? शून्याला चिन्ह नसतं. शून्य हा धनही नाही आणि ऋणही नाही. पुढचं उदाहरण पाहूया. ऋण 17 भागिले 0. शून्याने भागता येतं का? शून्याने भागता येत नाही. शून्याने कशालाही भागायचं नसतं. ऋणसंख्या असो किंवा धनसंख्या असो, शून्याने भागायचं नाही. गंमत म्हणून फसवायला हे टाकलं होतं. या गणिताला उत्तर नाहीये, कारण शून्याने आपण भागत नाही.